नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कट्टा 247 या आपल्या मराठी भाषेच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण SSC-GDचे जे मागील वर्षीचे ज्या प्रश्नपत्रिका आहे मराठीमधून झालेल्या ती प्रत्येक प्रश्नपत्रिका बघणार आहोत. आपण रोजची एक प्रश्नपत्रिका बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये म्हणजे ह्याच वर्षी फेब्रुवारीमध्ये 20 फेब्रुवारी 2024ला जो SSC-GDचा पेपर झाला होता, म्हणजे 20 फेब्रुवारी 2024ला SSC-GDची पेपरची सुरुवात झाली होती. तर 20 फेब्रुवारी 2024चा पहिल्या शिफ्टचा पेपर आहे मराठीमधून. तर हा पेपर आपण आज बघणार आहोत. तर मित्रांनो, या पेपरमधील पहिला प्रश्न आहे, भारताचे सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न मिळवणारे पहिले गायक कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे MS सुब्बलक्ष्मी हे पहिले गायक आहे भारतरत्न मिळवणारे. दुसरा प्रश्न आहे, 2018 साली ओडिसी नृत्यासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार कोणत्या भारतीय नर्तकाला मिळाला? तर संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा सुरूपा सेन यांना मिळाला होता. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतीय संविधानाच्या भाग 4A नुसार पालक किंवा संरक्षकाने आपल्या मुलांना वयाच्या टिंबटिंब वयोगटात शिक्षणाची संधी पुरवणे बंधनकारक आहे. तर 6 ते 14 वयोगटात शिक्षणाची संधी पुरवणे हे बंधनकारक आहे. ऑप्शन क्रमांक B या प्रश्नाचं उत्तर होईल. पुढील प्रश्न, भारतीय उपखंडातील सर्वात जुनी लेखन प्रणाली कोणती आहे? तर मित्रांनो, भारतीय उपखंडातील सर्वात जुनी लेखन प्रणाली ही सिंधू लिपी आहे. पुढील प्रश्न आहे, महिला आरक्षण विधेयक 2023 नुसार लोकसभेत आणि राज्य विधिमंडळामध्ये महिलांसाठी किती जागा राखीव असतील? तर 1/3 जागा ह्या महिलांसाठी राखीव असतात लोकसभेत आणि राज्य विधिमंडळामध्ये. पुढील प्रश्न आहे, पंडित बिरजू महाराज हे भारतीय नर्तक, संगीतकार आणि गायक होते. ते टिंबटिंब कलका बिंदांदिन घराण्याचे काठक नृत्यातील तज्ज्ञ होते. तर मित्रांनो, लखनौ कलका बिंदांदिन घराण्याचे ते काठक नृत्यातील तज्ज्ञ होते. पुढील प्रश्न आहे, IAAF जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा पूर्ण व्यावसायिक स्वरूपात कधी झाली? तर ही स्पर्धा 1995 मध्ये पूर्ण व्यावसायिक स्वरूपात झालेली आहे. पुढील प्रश्न आहे, 2015 साली भारताच्या योजना आयोगाच्या जागी कोणती संस्था स्थापन करण्यात आली? तर 2015 साली योजना आयोगाच्या जागी नीती आयोग ही संस्था स्थापन करण्यात आली. पुढील प्रश्न आहे, बारश हा हिंदू सण दिवाळी सारखा असतो, हा कोणत्या जमातीद्वारे साजरा केला जातो? तर बारश हा सण वारली आणि कोकणा या 2 जमातीद्वारे साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, रंगास्वामी कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर जो रंगास्वामी कप आहे तो आपल्या हॉकी या खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स ही कोणत्या मंत्रालयाची योजना आहे? तर ही जी ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स ही योजना आहे ती उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन या मंत्रालयाची योजना आहे. पुढील प्रश्न आहे, टिंबटिंब हे पैशांचा पुरवठा मोजण्यासाठी सर्वाधिक वापरलेले मापन आहे. तर M1 हे पैशांचा पुरवठा मोजण्यासाठी सर्वाधिक वापरलेले मापन आहे. पुढील प्रश्न आहे, भारताची पहिली आर्थिक गणना टिंबटिंब साली लक्षद्वीप वगळता देशभर करण्यात आली. तर 1977 मध्ये भारताची पहिली आर्थिक गणना झालेली आहे. ऑप्शन A. सत्यशोधक समाज संस्थेचे संस्थापक कोण होते? तर सत्यशोधक समाज या संस्थेचे संस्थापक महात्मा ज्योतिराव फुले हे आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 15, 23 मे 2023 रोजी भारताच्या स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? हा प्रश्न चालू घडामोडीचा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे रवनीत कौर. पुढील प्रश्न आहे,
मेंडेलिव्ह यांनी त्यांचे काम सुरू केले तेव्हा किती घटक ज्ञात होते? म्हणजे मेंडेलिव्हनी जेव्हा त्यांचे काम सुरू केले तेव्हा आवर्त सारणीमध्ये किती घटक, किती एलिमेंट्स होते? तर आवर्त सारणीमध्ये जेव्हा मेंडेलिव्हनी कामाला सुरुवात केली तेव्हा एकूण 63 एलिमेंट्स अवेलेबल होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. न्यायाधीशांच्या पदावरून हटवण्याच्या संदर्भात भारतीय संविधानाचे विधान पूर्ण करा. ऑप्शन ए आहे केवळ उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना हटवण्याची प्रक्रिया असते, म्हणजे केवळ उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना हटवले जाऊ शकते. ऑप्शन बी आहे न्यायाधीशांना हटवण्यासाठी खूप कठीण प्रक्रिया असते. ऑप्शन सी आहे न्यायाधीशांना हटवण्यासाठी कोणती प्रक्रिया राहत नाही. ऑप्शन डी आहे न्यायाधीशांना हटवण्यासाठी खूप सोपी प्रक्रिया असते. मित्रांनो, आपण सर्वांना माहीत असेल न्यायाधीशांना पदावरून हटवणे एवढे सोपे नाही, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी असणार आहे. न्यायाधीशांना हटवण्यासाठी खूप कठीण प्रक्रिया असते किंवा ठरवते. पुढील प्रश्न आहे बॅडमिंटन बद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पहिलं विधान आहे मित्रांनो, बॅडमिंटनच्या खेळाच्या सुरुवातीला आणि स्कोर समसमान असताना सर्व्हर डाव्या सर्व्हिस कोर्टमधून सर्व्ह करतो. हे विधान चुकीचं आहे मित्रांनो. दुसरं विधान आहे सर्व्हर आणि रिसिव्हर नेहमी विरुद्धच्या सर्व्हिस कोर्टमध्ये उभे राहतात पण त्याच बाजूला असतात. हे पण विधान चुकीचं आहे. म्हणजे वरील दोन्ही विधान हे चुकीचे आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन डी 1 आणि 2 दोन्ही नाहीत. प्रश्न क्रमांक 19 आहे मे 2023 मध्ये कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार निर्भय राज्यासाठी दिला गेला? तर उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ यांना मे 2023 मध्ये भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार मिळालेला आहे. पुढील प्रश्न आहे 20वा प्रश्न आहे आणि हा GK/GS मधला शेवटचा प्रश्न आहे. SSC/GD मध्ये 20 प्रश्नांचा पॅटर्न आहे. तर GK/GS मधला 20 फेब्रुवारी 2024 जो पेपर होता त्या पेपरमधील हा शेवटचा प्रश्न आहे. आपण हा पेपर क्रॉस चेक पण करून बघू शकतात की मी जे घेऊन राहिले ते तोच पेपर आहे का अदर प्रश्न मी टाकू राहिलो. हे आपण अदर हिंदी किंवा इंग्लिशचे पेपर बघून क्रॉस चेक पण करू शकतात. क्वेश्चन नंबर 20 आहे टिंबटिंब हा देशातील किंवा एखाद्या निश्चित भागातील सर्व व्यक्तीविषयीचे लोकसंख्या, आर्थिक आणि सामाजिक डेटा गोळा करणे, विश्लेषण करणे आणि प्रसारित करण्याची एकूण प्रक्रिया आहे. तर मित्रांनो, लोकसंख्या जनगणना ही सर्व व्यक्तीविषयीची लोकसंख्या, आर्थिक आणि सामाजिक डेटा गोळा करणे, विश्लेषण करणे आणि प्रसारित करण्याची एकूण प्रक्रिया आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 20 या प्रश्नाचा आन्सर होणार आहे लोकसंख्या जनगणना, ऑप्शन नंबर सी. मित्रांनो, अशा प्रकारे आपण एकूण 20 प्रश्न पाहिलेले आहे. हे 20 प्रश्न SSC/GDच्या 20 तारखेचा जो पेपर होता त्या 20 तारखेच्या पहिल्या शिफ्टमधील हे GK/GSचे 20 प्रश्न आहे. या प्रश्नांची जर तुम्हाला PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही ते घेऊ शकता. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे SSC/GD मराठी. त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये आपल्याला देऊन टाकेल. त्या लिंकवर क्लिक करून आपण तिथून ह्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता. आणि मित्रांनो, रोज आपण ह्या टॉपिकवर SSC/GDच्या मागील ज्या प्रश्नपत्रिका आहे रोज आपण त्यावर एक व्हिडिओ टाकणार आहे आणि रोजची एक प्रश्नपत्रिका आपण घेणार आहोत. कारण SSC/GDचा जो काही डाटा आहे तो सर्व हिंदी आणि इंग्लिशमधून आहे. मराठीमधून मागच्या प्रश्नपत्रिका अवेलेबल नाही, पण मी तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिका मराठीमधून अवेलेबल करून देत आहे. यासाठी खूप मेहनत लागत आहे, त्यामुळे आपण नक्कीच ह्या प्रश्नपत्रिकाचा अभ्यासामध्ये फायदा घ्याल हीच आपल्याकडून आशा आहे. आणि आपल्या कट्टा 247 या चॅनलला सबस्क्राईब जर आपण केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या मित्र व मैत्रिणींना नक्कीच याचा फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो.